नमस्कार, जेम विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी अब्जुल्याचा कोथळा काढताना वापरलेले वाघनख भारतात येणार आहे। राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे वाघनख परत आणण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले आहेत। मात्र दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडी समर्थक अचानक नवा दावा करू लागलेले आहेत। काय आक्षेप आहेत आणि नेमका वाद काय आहे? आताच हा वाद का निर्माण झाला? सर्व नेत्यांनी आधी वाघनख परत आणावी असा नांदा लावला होता आणि वाघनख भारतात येत आहे तर आक्षेप कशाला, यावरच आजचं हे जे विशेष। अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लवकरच मायभूमीत परत येणार आहे। शिवरायांची जगदंबा तलवार आणि वाघनखे ही लंडनमध्ये आहेत। डावीकडे जे आपण पाहतात ती वाघनख आहेत आणि याच वाघनखाचा वापर करत शिवरायांनी अब्जुल्याचा कोथळा बाहेर काढला होता। ही वाघनख सध्या लंडनमध्ये आहेत। शिवरायांची वाघनख भारतात आणण्यासाठी सुमारे 50 कोटींचा खर्च सरकारला करावा लागणार आहे आणि ही वाघनखे 3 वर्षांसाठी भारतात येणार आहेत। ज्या वाघनखाचा वाद सध्या राज्यात सुरू आहे, सर्वात आधी आपण या वाघनखांबद्दल जाणून घेऊयात, कारण हे वाघनख नक्की काय आहेत हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात वाघनख काय आहेत। वाघनख हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले मुठीत धरण्याजोगे शस्त्र आहे। याला वाघाच्या पंजावरील नखांप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे असतात। मूठ वळवल्यावर नखे पंजात लपवता येतात। हे हत्यार हातामध्ये धारण करून मूठ बंद करता येते। बंद मुठीत दडवून हे हत्यार वागवणे सुद्धा सोपे आहे। बाहेरून वाघनख धारण करणाऱ्याने तर्जनी आणि करंगळीत अंगठ्या घातल्याचे भासते। आतील बाजूने ही नखे एका धातूपट्टीने जडलेली असतात। धातूपट्टीवरील नखांना तीक्ष्ण धार असते। याचा वापर करून लक्ष्यावर गुप्तपणे हल्ला चढवला जातो। ही वाघनख भारतामध्ये येणार आहेत। मात्र आता येणार असल्यावर आता आक्षेप घेतले जात आहेत, कारण परदेशातून येणारी ही वाघनख खरी की खोटी असा प्रश्न उपस्थित केला जातोय। सर्वात आधी यावर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या दाव्याने वाद निर्माण झाला। इंद्रजित सावंत यांनी आक्षेप घेतला की परदेशातून येणारे वाघनख खरे नाही। नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा हाच सारखा सूर लावून धरला। शस्त्र कुठला आहे, कुठं आहे याविषयीची स्पष्टता 1919 पर्यंत होती, कारण ते शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होतं। त्याविषयीच्या नोंदी उपलब्ध आहेत। पण आता जे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये जे वाघनख 3 वर्षासाठी शासन इथं परत आणतंय लोनवर, ते वाघनख शिवछत्रपतींनी अफजल खान वधाच्या वेळा वापरलेलं वाघनख नाही हे स्पष्ट आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी जो दावा केला, या दाव्याला महाविकास आघाडीने दुजोरा दिला आणि वाघनखाचे श्रेय कमी करण्याचा महाविकास आघाडीचा डाव सुद्धा या निमित्तानं उघड झाला आहे। इंद्रजित सावंत यांच्या आक्षेपाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कशा प्रकारे दुजोरा दिला ते सुद्धा पहा। दर्शनाकरिता राज्यास 3 वर्षाकरिता उसनवार तत्वावर देण्यास व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनी मान्य केलेलं आहे। म्हणजे लोनवर आहे की परतावा आहे? जर परतावा असेल तर महाराजांचं मंदिर व्हावं आणि त्याच्यात ही वाघनखं ठेवली जावी।
पण पहिली गोष्ट म्हणजे ही वागणं शिवकालीन आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहे त्याचं स्पष्टीकरण यावं. आणि दुसरं म्हणजे हे लोन आहे की परतावा आहे. कारण जर परतावा असेल तर चांगला आनंद आहे, सगळ्या मंत्रिमंडळाने जाऊन त्यांचं स्वागत केलं पाहिजे, आम्ही पण सगळे वाजत गाजत स्वागत करू. पण हे सरकार जनतेशी खोटं बोलणं हे योग्य नाही आणि म्हणून ह्याचं स्पष्टीकरण मंत्री महोदयांनी दिलं पाहिजे. नाही ते काही शासकीय GR मध्ये तसं म्हटलेलं आहे. शासकीय GR पाहिला मी 3 वर्षासाठी येत आहेत. ते काही सिक्युरिटी त्यांना दिलेली आहे, सिक्युरिटी भरून ते आणलेले आहेत. आता ते वाघनखाच्या संदर्भात काही लोकांचं मत असं आहे की ते ओरिजिनल नाहीत असं सुद्धा मत आहे. पण आता मुनगंटीवार आहे ते वाघनखा आणतील आणि आज वाघनखा आणलेत, उद्या अफजल खानाचा पुतळा पुढे पडला असेल ते सुद्धा शोधून आणतील आणि दाखवतील की बघा मी पुतळा सुद्धा आणलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखाने अफजल खानाचा कोथळा काढला, म्हणजे दिल्लीचा कोथळा काढला. महाराष्ट्र मजबूतीने उभा होता त्यावेळेला. पण आज ती वाघनख बोथट करून सुधीर मुनगंटीवार छत्रपतींची वाघनख आणला गेले. आनंद आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची खरी वाघनख म्हणजे शिवसेना आहे, लक्षात. गेले 50-55 वर्ष या वाघनखांनी महाराष्ट्रावरती येणाऱ्या प्रत्येक आक्रमणाचा कोथळा काढला. महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी वाघनख परदेशातून भारतात आणण्यावर आपला आक्षेप व्यक्त केला. त्यामध्ये लक्षणिक वक्तव्य जे केलं ते शरद पवार यांनी केलं. कारण शरद पवार हे सातत्यानं शिवरायांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करतात किंवा आपला विरोध सातत्यानं माध्यमांपुढे मांडत असतात. मात्र हा जेव्हा वाद निर्माण झाला या संदर्भात ज्या वेळेला शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेला त्यांनी या संदर्भातला वाद नको, इतिहास अभ्यासक काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही, मात्र यावर राजकारण करू नका असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. काय म्हणाले शरद पवार पाहूया. मला काही त्याचं ज्ञान नाही, पण मी इंद्रजित सावंत हे मराठी भाषेचे इतिहासाच्या संबंधीचे एक जाणकार आहे. त्याचं काहीतरी वेगळं मत असलं तर मी क्लिअर पाहिजे, पण प्रत्यक्ष मला त्याची काही माहिती नाही. वाघनखांचा वापर करत अवयाढव्य अशा अब्जुलाचा छत्रपती शिवरायांनी वध केला. मुख्य म्हणजे हा वध होण्याआधी वाघनख हे शस्त्र वापरले जात नव्हते. अफजल खानाचा वध करण्यासाठी महाराजांना एक असे हत्यार हवे होते जे शत्रूचा काही क्षणात खात्मा करेल, मात्र शत्रूला ते शस्त्र दिसणार नाही. त्यामुळे स्वतः शिवाजी महाराजांनी वाघनख या शस्त्राची रचना केली. शिवाजी महाराजांचा पराक्रम सर्व पिढ्यांना कळावा यासाठी आता प्रतापगडच्या पायथ्याशी लेझर शो दाखवला जातो. त्याद्वारे अब्जुलाचा कोथळा बाहेर काढण्याचा देखावा डोळ्यासमोर उभा करण्यात आलेला आहे. कसा देखावा आहे ते सुद्धा आपण पाहूया. अफजल खानाचा वध. खान वाईला आला, पण विजापूरहून निघताना खानानं वाटेतल्या गावात लुटालूट केली. कित्येक निरपराध लोकांना त्याला ठार मारला, मंदिरं उद्ध्वस्त केली आणि मगच तो वाईट आला. खानानं केलेल्या अत्याचाराच्या गोष्टी शिवाजी महाराजांना समजत होते. त्यावेळी ते प्रतापगडावर होते. राजांच्या पत्नी सईबाई साहेब भयंकर आजारी होत्या. संकटाचे काळे भिन्न ढग गडगडाट करत येत होते. बातम्या भयंकर होत्या. खानानं तुळजापुराच्या भवानीची मूर्ती फोडली, मांकेश्वराचं शिवालय फोडलं, नुसता थैमान मांडला होता. खानानं चालवलेले अत्याचार शिवाजी महाराजांना सहन होईना. त्यांनी ठरवलं अफजल खानाशी झुंजायचंच. ज्यानं आपल्या वडिलांची साखर दंडात वरात काढली, ज्यानं आपल्या भावाला दगा दिला, जो स्वराज्याचा फन्ना उडवण्यासाठी चौखूर उधळत आलेला आहे, त्याची दाणादाण या धडाखोडात नाही उडवली तर नावाचा शिवाजी नाही. यावेळी सईबाई राणीसाहेब मृत्यूशय्येवर होते. त्यांचा तो अखेरचा प्रवास राजांना दिसत होता. तरीही मन कठोर करून स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी जो पण केला होता तो त्यांना पूर्ण करायचा होता.
केवढा मोठा त्याग. खरोखर शिवाजी राजाचं जीवनच खडतं. पण अति कठोर. कठोर नाही तो पण कसला. राजांनी खानाला भेटण्यापूर्वी जिजाऊ साहेबांना वंदन केलं. आई साहेबांनी मन कठोर करून राजांना निरोप दिला, आशीर्वाद दिला. त्या म्हणाल्या, शिवबा विजयी होशील रे, चढती दौलत तुला लाभेल. शिवबा काम बुद्धीनं करावं. संभाजीचं उसनं फेडून घे शिवबा, संभाजीचं उसनं फेडून घे. अफजल खानाचा सूड घे. शिवाजी राजे प्रतापगडावर आला. खानाचा मुक्काम वाईट होता. खानानं शिवबाला निरोप पाठवून भेटीला बोलावलं. पण शिवबाला पूर्ण कल्पना होती खान आपल्याशी निश्चित दगा करणारच. ते अत्यंत दक्ष होते. त्यांनी धूर्तपणे खानाला निरोप पाठवला. खान साहेब, मी फार घाबरलोय. मी शरण येतो, पण वाईट येऊन भेटण्याची माझ्यात हिंमत नाही. तेव्हा खान साहेबांनी प्रतापगडावरच यावं हेच उत्तम. येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची वाघनखं मुंबईमध्ये आणण्यात येणार आहे. 3 वर्षांसाठी वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया करण्यात येईल. मात्र त्यावरून निर्माण झालेल्या संपूर्ण वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत काही भलताच दावा केलाय. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या वादावर काय ट्विट केला आणि काय दावा केलाय ते सुद्धा आपण पाहूयात. गजानन मेहंदळे या थोर इतिहासकाराने आपल्या श्री राजा शिवछत्रपती या पुस्तकामध्ये पान क्रमांक 1238 वर स्पष्टपणाने लिहिलं आहे की शिवरायांनी अफजल खानला मारण्यासाठी वाघनखे वापरली हे कुठेही स्पष्ट होत नाही. म्हणजे अफजल खानला मारताना शिवरायांनी वाघनखे वापरलीच नाहीत. आता गजानन मेहंदळे हे सरकारचे मार्गदर्शक आहेत. सरकार यावर काही विशेष टिप्पणी करेल का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी या वादावर उपस्थित केला. अर्थात आव्हाड हे नेहमीच आपल्या सोयीप्रमाणे इतिहासाचे आकलन करतात. त्यामुळे वाघनखांच्या बाबतीत राजकारण करताना ते सोयीचा इतिहासाचा दाखला म्हणून हे सुद्धा म्हणू शकतात. खरे तर तसेही आव्हाड हे अफजल खानाच्या बाबतीत नेहमीच आपल्याला सौम्य राहिलेले पाहायला मिळालेले आहे. अफजल खान हा स्वतःच्या सीमा वाढवण्यासाठी आला होता. तो काही इस्लामाचा प्रचार करण्यासाठी आला नव्हता असे आव्हाड यांनी मागे छाती ठोकपणे सांगितले सुद्धा आहे. त्यामुळे त्यांना शिवाजी महाराजांनी अफजल खानाला वाघनखांनी मारलेच नाही हे सांगण्यासाठी मेहंदळेंचा हा दाखला द्यावा लागला. कदाचित भविष्यामध्ये शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलेच नाही तर अफजल खान अपघातानेच मेला असेही सांगण्यासाठी एखादा दाखला दिला जाऊ शकतो. काही विशिष्ट काळासाठी इंग्लंडवरून ही वाघनख भारतामध्ये आणली जाणार आहे. वाघनखाचा भारतामध्ये प्रवास कसा असेल, वाघनख कुठे कुठे प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहे, किती दिवस भारतामध्ये वाघनख असतील या संदर्भात ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिक माहिती जाणून घेऊयात. वाघनख 3 वर्षांसाठी भारतात येणार आहेत. 16 नोव्हेंबरला वाघनखांचे मुंबईत आगमन होईल. 17 नोव्हेंबरला सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात वाघनखांची स्थापना केली जाणार. 17 नोव्हेंबर 2023 ते 24 ऑगस्ट 2024 दरम्यान वाघनखे सातारा येथेच प्रदर्शनासाठी ठेवली जातील. 15 ऑगस्ट 2024 ते एप्रिल 2025 पर्यंत वाघनखे नागपूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जातील. एप्रिल 2025 ते नोव्हेंबर 2025 या काळात वाघनख कोल्हापूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जातील.
नोव्हेंबर 2025 ते नोव्हेंबर 2026 दरम्यान वाघनखे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ठेवली जाणार आहे. 16 नोव्हेंबर 2026 रोजी वाघनखे पुन्हा लंडनला व्हिक्टोरिया आणि गिल्बर्ट वस्तू संग्रहालयात पाठवली जाणार. वाघनखं किती दिवस भारतात असतील या संदर्भात एकदा पुन्हा ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. वाघनखं 3 वर्षांसाठी भारतात येणार आहेत. 16 नोव्हेंबरला वाघनखांचे मुंबईत आगमन होईल. 17 नोव्हेंबरला सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात वाघनखांची स्थापना केली जाणार आहे. 17 नोव्हेंबर 2023 ते 24 ऑगस्ट 2024 दरम्यान वाघनखे सातारा येथेच प्रदर्शनासाठी ठेवली जातील. 15 ऑगस्ट 2024 ते एप्रिल 2025 पर्यंत वाघनखे नागपूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जाणार आहेत. एप्रिल 2025 ते नोव्हेंबर 2025 या काळामध्ये वाघनखं कोल्हापूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जातील. नोव्हेंबर 2025 ते नोव्हेंबर 2026 दरम्यान वाघनखे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ठेवली जाणार. 16 नोव्हेंबर 2026 रोजी वाघनखे पुन्हा लंडनला व्हिक्टोरिया आणि गिल्बर्ट वस्तू संग्रहालयात पाठवली जातील. परदेशातून वाघनखं ही आता मायदेशात परत आणली जात आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावर आक्षेप घेतला. महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपाला सरकारकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. काय उत्तर देण्यात आलं आपण ते सुद्धा पाहूयात. मदतगार भूमिका करण्याच्या ऐवजी सहकार्याचा हात पुढे करण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांना द्यायला कोणी अटकवलं नाही. पण ती न देता आम्ही कॉन्सुलेट जनरल ब्रिटनशी जेव्हा मीटिंग केली, सर्व वर्तमानपत्रात बातमी होती, टी व्हीत बातमी होती, जेव्हा आपण अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवलं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून या विषयावर अनेकदा चर्चा झाली, तेव्हा कोणीही सांगितलं नाही. पण जेव्हा यश यायला लागलं तेव्हा त्याच्यामध्ये खोडा टाकायसाठी जर कोणी पुढे येत असेल तर ती योग्य नाही. माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजित पवार आणि सुधीर भाऊंच्या नेतृत्वामध्ये कोथळा काढणारी ती वाघनखं भारतात परत येत आहेत. आणतंय कोण? भारतीय जनता पार्टी. पोटात दुखायला लागलं पेंग्विन कुटुंबाला आणि मग वाघनखं येतात म्हटल्यावर हे नकली वाघ त्या ठिकाणी आता स्टेटमेंट करायला लागलेत, पुरावे मागायला लागलेत. विशेषतः उभाटाची लोक हे वारंवार छत्रपती आणि छत्रपतींच्या परिवारा आणि त्याच्या इतिहासाबद्दल प्रश्न निर्माण करू पाहत आहेत. त्या संदर्भात मी पण तुमच्या वेगवेगळ्या चॅनलला ती बातमी वाचली. इतिहास तज्ज्ञांनी एक दाखला देत ही भूमिका मांडलेली आहे. सरकारमधल्या ज्यांनी पुढाकार घेतलाय ते म्हणतात किंवा ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे, आदर्श आहे. त्यांच्याकडं बघून आज देखील आपण त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर छाती आपली सगळ्यांची बघून येते किंवा अंगावर शहारे निर्माण होतात. असं असताना त्याबद्दलची वस्तुस्थिती काय ती आली पाहिजे. आता ज्यानं डुप्लिकेट आहे त्यानं पाहिलं काय ते वाघ नका जाऊनही पाहिले नाही हाती आणि याने पेलते तरी काय म्हणणार आहेत ना. याची मूठ तेवढी चांगली आहे का? तुमचे नख कुठं आहे ते पहिले पहा, खाजवाळे तरी शिल्लक ठेवा ना. या संपूर्ण राजकीय आरोप प्रत्यारोपांवर नजर टाकली तर यामध्ये स्पष्ट होतं की या संदर्भात सोयीस्कररित्या राजकारण केलं जात आहे. ही वाघनखं भारतामध्ये आणली जाणार आहेत यावर बहुतांश नेत्यांचा स्पष्टपणे आक्षेप नसला तरीही मात्र राजकारण तर करायचंच आहे. त्यामुळे प्रत्येक मुद्द्यांवर काही ना काही
खोडी काढत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ही वाघनखं याआधी भारतात आणावी असा नांदा सर्व पक्षीय नेत्यांनी लावला होता. आता ही नखं आणली जात आहेत तर त्यावर आक्षेप केला जातोय आणि ही नखं खरी की खोटी असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय. मात्र या प्रश्नाची गरज काय हे सुद्धा या निमित्तानं विचार करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक मुद्द्यांमध्ये प्रश्न उपस्थित करणं आणि इतरांच्या किंवा सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांना कुठे ठेच पोहोचेल यासाठी राजकारण करणं योग्य नाही असं सुद्धा काही समाजसेवक म्हणताना दिसतात. मात्र सोयीस्कररित्या सर्व पक्षीयांकडून या संदर्भात राजकारण केलं जातंय असं यात स्पष्टपणे दिसतंय. कारण जर विरोधकांची बाजू पाहिली तर वाघनखं ही भारतात आणली जात आहेत त्याला आक्षेप जास्त दिसत नसून ही भाजपा सरकारद्वारे आणली जात आहे याला आक्षेप असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.